तू आत्ता जस्ट जे पण काही म्हणाला त्याचा अर्थ तुला तरी कळतंय का? नाही, आत्ता जस्ट तू म्हणाला ना हे की माझ्या एकट्याने काय बदलेल, याचा अर्थ तुला तरी कळतंय का? मला सांग, दुसरी कोणती व्यक्ती येणार आहे का जी तुझ्या हक्कासाठी लढेल आणि मग तुला तुझ्या हक्काचं स्थान ऑटोमॅटिक मिळेल? असं काय होणार आहे? अरे मित्रा, समजून घे, या जगात ना आपल्याला स्वतःलाच ना आपल्या हक्कासाठी किंवा आपल्या स्वाभिमानासाठी ना लढावं लागतं. दुसरं कोणीच येत नाही आपल्या मदतीला. तुमच्यासारख्या लोकांचा ना हाच हाच खूप मोठा प्रॉब्लेम, की जेव्हा पण ना तुमच्यावर काही अन्याय अत्याचार झाला ना, तुम्ही आयुष्यभर रडत बसतात की माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं. पण त्या विरुद्ध खरोखर जेव्हा काही ऍक्शन घेण्याची वेळ आली ना, तुमचा हाच वाक्य निघतो की माझ्या एकट्याने काय बदलेल, माझ्या एकट्याने काय फरक पडेल. अरे थोडं आपलं विचार करा ना, की सगळीच माणसं जर असंच विचार करत बसली की माझ्या एकट्याने काय बदलेल, माझ्या एकट्याने काय फरक पडेल, मग तर खरंच कधी काहीच बदलणार नाही. खरंच कधी काहीच फरक पडणार नाहीये. तुला ना एक उदाहरण देतो मी. आता बघ, मला बघ, मला स्वतःलाच बघ ना. मी एकटा लढतोय ना, मी एकटा शिकतोय का? माझी जी येणारी पिढी आहे ना, तिला हे सगळं सहन करावं लागू नये म्हणून. माझं असं काही मोठं स्वप्न नाहीये की मला माझा स्वतःचा खूप मोठा नाव करायचं आहे किंवा खूप पैसे कमवायचे. असं काहीच नाहीये. माझं फक्त एवढं आहे की मला ना माझं आयुष्य ना स्वाभिमानाने ना जगायचं आहे. आणि ते स्वाभिमान ना मी असं कोणाच्या दयेवर नाही घेणार. मी स्वतः आपल्या मेहनतीवर कमवणार. म्हणून ना असं तुझ्यासारखं हातावर हात ठेवून ना मी आयुष्यात कधीच बसू शकत नाही.